नमस्कार मित्रांनो, मी हर्षल राणे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये हर्षल 360 डिग्री. गणेश उत्सव एपिसोड नंबर 3 मध्ये आपलं स्वागत करतो. आणि आज आपण इकडे आलेलो आहोत मुंबईतल्या एका नामांकित गणेशोत्सवाचं पॉडकास्ट करायला, आणि त्याचं नाव आहे काळा चौकीचा महागणपती. कसं वाटतं मित्रांनो? नाव थोडं वेगळं वाटतंय ना. सगळीकडे नाव राजा असतं, पण इकडे थोडंसं वेगळं नाव आहे आणि ते नाव आहे महागणपती. आणि या मंडळाबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बसलेले आहेत या मंडळाचे सेक्रेटरी मिस्टर योगेश सर. मी त्यांचं स्वागत करतो. योगेश सर, मला काळ चौकीचा महागणपती या मंडळाबद्दल जाणण्यासाठी खूप मी एक्सायटेड आहे, आणि मी आज ट्राय करणार आहे जेवढे मॅक्झिमम इन्फॉर्मेशन या मंडळाची भेटेल तेवढी इन्फॉर्मेशन आमच्या ऑडियन्सपर्यंत पोचवायची, आणि आय होप तुम्ही मला मदत कराल. तर योगेश सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की काळा चौकीचा महागणपती या मंडळाची स्थापना कधी झाली? मंडळाची स्थापना 1956 साली झाली. त्याच्याबद्दल म्हणजे बोलायला गेलं तर विभागाची वर्गणी असते ती आपली चिंचपोकळीचा चिंतामणी या या मंडळाला जायची. म्हणजे सर्व वर्गणी त्या मंडळाला द्यायची, चिंचपोकळीच्या चिंतामणीला. त्याच्यानंतर जे वरिष्ठ होते, जे जुने जाणते आहेत, त्यांच्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण आपल्या विभागाचा एक गणेशोत्सव साजरा करू. तर त्याच्याबरोबर की त्यांनी एक केलं की एक काळा चौकीचा गणेशोत्सव साजरा करून आणि मंडळाचं नाव काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ असं ठेवून त्यांनी 1956 साली मंडळाची स्थापना केली. अच्छा, फार छान. म्हणजे 1956 पासून ही परंपरा चालू आहे. मला योगेश भाऊ तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे हा की जसं मी इंट्रोडक्शनला बोललो की प्रत्येक ठिकाणी सो अँड सो एरियाचा युवराज, सो अँड सो एरियाचा राजा, आपल्याच बाजूला लालबागचा राजा आहे, त्याच्यानंतर उमरखेडीचा राजा आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं राजा असं नाव गणपती बाप्पाला देतात. पण आपल्या मंडळामध्ये राजा नाव न देता महागणपती असं नाव दिलेलं आहे. तर यामागची स्टोरी काय ती प्लीज आमच्या ऑडियन्सला सांगा. त्यामागची स्टोरी बोलायला गेलं तर पहिलं पण आपल्या गणपतीला काळा चौकीचा राजा, काळा चौकीचा गणपती म्हणजे असं उल्लेख केला जायचा. त्याच्यानंतर मग आपले विश्वस्त नितीन केरकर यांच्या निर्देशाने आणि कैलासवासी बबन सुर्वे यांच्या लेखणीतून म्हणजे त्यांना लिहिता लिहिता कल्पना आली की आपण आपल्या मंडळाला गणपतीचं एक नाव देऊ, म्हणजे काळा चौकीचा. त्यांच्या निघून मग काळा चौकीचा महागणपती, जे एक महागणपतीचं नाव त्यांनी डोक्यात ठेवलं आणि महागणपती लिहिलं. आणि काळा चौकीचा महागणपती हे म्हणजे तेव्हापासूनच सुरू झालं, आणि तो एक ह्या आत्ताच्या दरम्यान तो एक पॅटर्न म्हणून झालेला आहे काळा चौकीचा महागणपती. ऑफकोर्स एक पॅटर्न झालं. म्हणजे महागणपती नाव हे मी अजून पण कुठे ऐकलेलं नाही आहे. पण फार छान. महागणपती म्हटलं तर दुसरं कुठलं मंडळ समोर येतच नाही, समोर येतं ते फक्त काळा चौकी. योगेश भाऊ, दुसरं मला विचारायचं आहे की काळा चौकीचा महागणपती हा एक फेमस आहे किंवा याची स्पेशलिटी आहे, आणि तिचं जे मंडपात होणारं 2 चाळीमधूनचं आगमन आणि त्याचं निघताना होणारं विसर्जनाला निघताना जे एक्झिट होते त्याची चर्चा तर ऑलमोस्ट सगळीकडे होते. म्हणजे ऑलमोस्ट मी ह्याच्या पहिले एक पॉडकास्ट केलं गिरगावचा राजा, तिकडे त्यांचे अध्यक्ष होते, आणि त्यांनी असंच मला विचारलं की आता पुढे कुठे तुमचं पॉडकास्ट आहे. तर मी सांगितलं काळा चौकीचा महागणपती. तर त्यांनी मला विचारलं तेच गणपती ना, ते 2 चाळीमधून जातो? तर मी बोललो हा. तर त्यांनी अक्षरशः डोक्यावरती हात मारला. त्यांचं असं होतं की मानलं पाहिजे बाबा तिकडच्या लोकांना, तिकडच्या व्हॉलेंटियर्सला, की कशा प्रकारे ते मॅनेज करतात. थोडाही धक्का न लागता एवढ्याशा नॅरो जागेमधून बरोबर मूर्ती आत जाते आणि मूर्ती बाहेर येते. तर मला असं विचारायचं आहे की हे जे प्रॉपर मॅनेजमेंट आहे याचं श्रेय कोणाला जातं, मूर्तिकाराला की तुमचे जे कार्यकर्ते असतात त्यांना? सर्वप्रथम त्या मूर्तिकारालाच. म्हणजे आपले कैलासवासी विजय खातू हे आपले 60व्या वर्षी मूर्तिकार होते. आम्ही मंडळातर्फे त्यांना संकल्पना दिली की आम्हाला फर्स्ट टाइम 22 फुटाची मूर्ती चाळीतून न्यायची, 22-23 फुटाची. तर त्यांना सांगितलं तर ते नाही बोलले, डायरेक्ट आले. म्हणजे चाळीची हाईट, विड्थ, टोटल मेजरमेंट घेऊन एक गणपती त्यांनी की होईल बोलले, मी करतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, होईल बोलले. आणि तो गणपती त्यांनी दाखवला. ती गणपतीची मूर्ती चाळीत येताना म्हणजे फर्स्ट टाइम सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पण मनात येत की ही मूर्ती येईल की नाही. कारण दोन्ही बाजूने पत्र्याची शेड आहे, चाळ आहे, त्याच्यात ट्रॉली, आणि एकदम कट टू कट
जे मोजमाप केलेलं आणि एक परफेक्शनली बोलतात ना, ते परफेक्शनली विजय कातू यांनी करून दाखवले. आणि आता ते सिद्धेश दुगळे आमच्या आताचे मूर्तिकार, ते पण ते परंपरा आणि ते परफेक्शनली करत आलेले आहे. पण जेव्हा मूर्ती येते, मूर्तिकार तर मूर्ती बनवतात, ऑफकोर्स त्यांनी त्यांच्या परीने बेस्ट ऑफ द बेस्ट दिला. पण जेव्हा खरी परीक्षा असते, ती मूर्ती जेव्हा इकडे येते तेव्हा त्यामध्ये मग तुमच्या कार्यकर्त्यांचा कसा रोल असतो? कार्यकर्त्याचा एकच रोल असतो की मूर्ती येईल कशी. त्याच्या अगोदर पण भीती असते की मूर्ती जेव्हा घडते, जेव्हा बनवतात तेव्हा पण कार्यकर्ते जातात की मेजरमेंट घेऊन की बरोबर आहे की नाही, दोन्ही साईडचे मेजरमेंट चेक करतात, हाईट चेक करतात. त्याच्यानंतर जेव्हा मूर्ती आपली येते, जेव्हा शाळेतून पासआउट होते, तेव्हा पण खूप गडबड पण असते. आणि एक ट्रॉली आणि मोजमाप घेऊन ट्रॉली गणपती बरोबर सेंटरला लावून ती हळूहळू हळूहळू एकदा थोडा पासआउट झाला चाळीच्या पुढे, मग ती कंटिन्युअसली ती मूर्ती घेऊन 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 ती पुढे म्हणजे कम्प्लिटली येते. एकदा पासआउट झालं तर काय नाही वाटत. ऍक्च्युली मे बी तुम्ही नेहमी करत असाल, तुम्हाला सवय असेल, पण जेव्हा आमच्यासारखे किंवा आमच्या इकडचे लोक जेव्हा या मूर्तीचं आगमन बघतात, जोन चाळीतून जेव्हा ती मूर्ती बाहेर येते, तेव्हा लिटरली लोक असं वेट करत असतात की मूर्ती कधी बाहेर येते. आणि जेव्हा बाहेर येते तेव्हा तुमच्या समोर जे कार्यकर्ते तुमचे असतात किंवा बाहेरून येणारे जे लोक असतात, ते जसं एन्जॉय करतात, तसंच ते जे ऑडियन्स असतात, जे मोबाईलवर यूट्यूबवर बघत असतात, लाईव्ह बघत असतात, त्यांच्या पण चेहऱ्यावर खुशी येते की यार मूर्ती एकदम व्यवस्थित आणि सुखरूपपणे बाहेर आली. खरोखर मानलं पाहिजे या सगळ्या मॅनेजमेंटला, मग ते मूर्तिकार असू दे किंवा मग तुमचे व्हॉलेंटियर असू दे. योगेश सर, मला अजून एक विचारायचं होतं की पूर्ण 10 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, आणि मग एवढी गर्दी एकत्र आल्यानंतर मग प्रश्न पडतो तो सुरक्षेचा, त्यांना सांभाळण्याचा. त्यामधून मग काही चोऱ्या वगैरे होत असतील, तर या सगळ्या गोष्टींवरती तुमचं मंडळ कशा प्रकारे कंट्रोल करता? आता या गर्दीला कंट्रोल करायचं तर मंडळाचे कार्यकर्ते असतात, स्वयंसेवक असतात. त्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांना एक शिफ्ट दिली जाते, एक 8-8 तासाची, सकाळी वेगळे संध्याकाळी वेगळे. पण त्याच्याकडून कार्यकर्त्यांना पण थोडासा आराम मिळतो. या सर्वांना सांभाळायला स्वयंसेवक प्रमुख असतात, उपस्वयंसेवक प्रमुख असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य केलं जाते किंवा गाईड केलं जातं की इथे इथे पाठ केले जातात की एवढे एवढे राहू. त्याच्यानंतर आपले सिक्युरिटी असतात, कार्यकर्ते व्यतिरिक्त आपण सिक्युरिटी ठेवतो, महिला सिक्युरिटी ठेवतो, जेणेकरून महिलांना, लहान पोरांना काही त्रास होऊ नये म्हणून. ते व्यतिरिक्त आपण जी लाईन आणि असते त्याला एक सांभाळायला प्रॉपर आपले पोलीस लोक पण आपल्याला सहकार्य करतात. तर पोलीस असतात, अग्निशमक दल असतं, महानगरपालिकेचे काही असतात. तर एक प्रॉपर म्हणजे कोणाला काही इजा न होता, काही गाईड न करता, म्हणजे एवढ्या वर्षात तर काही झाले नाही, पुढे पण काय होणार नाही याचं एक भान ठेवून मंडळ आमचा ठाम आहे की कोणाला काही होऊ देणार नाही. नाही, हे तर आहे. म्हणजे मुंबईतले गणेशोत्सव मंडळ यासाठीच कदाचित प्रसिद्ध आहेत की एवढे लाखो लोकांची गर्दी येते, पण कुठेही कुठलं गालबोट न लागता व्यवस्थितपणे सगळं ते पार पाडतात. योगेश सर, मला अजून विचारायचं होतं की गणपती बाप्पा बोलला तर नवसाला पावणारा गणपती बाप्पा, आणि मी भरपूर सारे असे मंडळ बघितले की जिकडे लोक नवस करतात आणि नवस पूर्ण झाला असंही बोलतात. तर आपल्या महागणपतीमध्ये असा काही अनुभव तुम्हाला आहे का? महागणपती म्हटलं तर लोक भाविक हे 10 दिवस महागणपतीच्याकडे नवस फेडतात, नवस मागतात. लोकांचे काय काय नवस पूर्णही होतात. तर असं म्हणायला जात की नाही की महागणपतीकडे नवस मागायलाच पाहिजे. महागणपतीच्या डोळ्यात बघून जरी प्रार्थना केली तरी महागणपती त्या भक्ताच्या डोळ्यातील काही भावना असेल तो स्वतःहून पूर्ण करतो. म्हणजे इच्छा असेल तर ती पूर्ण होते. काय काय लोक पाया पडतात, जातात, त्यांच्याही काही मनोभावना असतात, काही इच्छा असतात, ते पूर्ण होतात. आणि त्याच्यासाठी एक अफाट गर्दी या महागणपतीसाठी लोक येतात दर्शनासाठी. आणि हे माझ्याबरोबर आमच्या काळाजोगीतील म्हणजे कार्यकर्ते किंवा विभागातील, बोलायला गेलं तर पूर्ण विभागातील लोकांनाही त्याचा एक्सपिरियन्स आहे की मनातील इच्छा पूर्ण आणि हे होतं. त्यामुळे त्याला मानाचा महागणपती आपण म्हटलं जातं. म्हणजे फार छान वाटलं की फक्त महागणपतीच्या डोळ्यात डोळे घालायचे आणि मनातल्या मनात इच्छा मागायची आणि महागणपती ते पूर्ण करतो. अरे वा, म्हणजे बघायला गेलं तर एक वेगळाच अनुभव इकडचा असा ऐकायला भेटला. पण छान आहे. योगेश सर, आपला महागणपती मंडळाची स्थापना 1956 साली झाली आणि 1956 सालापासून जी मूर्ती आहे ती माझ्या मते एक बसलेली मूर्ती होती, पण अचानक उभी मूर्ती महागणपतीची आणली गेली आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी मूर्ती म्हटलं तर महागणपती.
आणि ते चित्र लगेच डोळ्यासमोर येतं आणि एव्हरी इयर आकर्षित, अजून आकर्षक अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते. तर ह्या मूर्त्या जे बनवणारे मूर्तिकार आहेत 1956 पासून, त्या मूर्तिकारांबद्दल तुम्ही काय बोलाल? बोलायला गेलं तर पहिले जुने मूर्तिकार होते दीनानाथ वेलिंग, ज्यांना आपण मास्टर बोलायचो. तर त्यांनी मंडळाचे जुन्या मूर्त्या बनवल्या, ज्या म्हणजे महाराजांच्या स्मरणिकेत म्हणजे आम्हाला अजूनही बघायला मिळतात की त्यांच्या ज्या मूर्ती होत्या त्या कशा होत्या. त्याच्यानंतर आंबेकर झाले, मूर्तिकार आंबेकर. तर सुर्वे मूर्तिकार होते, ते झाले. आणि उदय कातू त्यांनीही काही महागणपतीच्या मूर्तिकार एक चांगल्या रूपात बनवल्या. त्याच्यानंतर राजन झाड, ते आताही देखील म्हणजे चांगल्या मूर्त्या तेजोगाईच्या मूर्ती बनवत आहेत. राजन झाडांनी आपल्या मूर्त्या 5 ते 7 वर्ष बनवल्या. एक चांगला एक नवीन लुक त्यांनी दिला. बैठी मूर्ती असायची आपली, त्यांनी पण एक चांगली एक वेगवेगळ्या रूपात त्यांनी मूर्त्या घडवलेल्या. त्याच्यानंतर मंडळाचं 50वं वर्ष आलं. त्या 50व्या वर्षी पण राजन झाडकडे मूर्तीची स्केच घेऊन मंडळ गेलेलं, पण त्या मूर्तीच्या स्केचच्या रूपात उभी मूर्ती त्यांनी म्हणजे एक डायमध्ये बनवत होते तेव्हा त्या मूर्तीच्या स्केचच्या अनुसार त्यांनी मंडळाला नकार दिला. राजन झाड यांनी नकार दिला. त्याच्यानंतर मंडळ विजय खातू मूर्तिकार त्यांच्याकडे गेले, त्यांना स्केच दाखवली, त्यांनीही स्केच बघितले, तर त्यांनी करायला होकार दिला. त्याच्यावर मंडळाची उभी मूर्ती करण्यामागचं की मंडळाचे जे गोल्डन जुबली असतात, महत्त्वाची वर्ष, 25व्या वर्षी पण उभी मूर्ती होती, 50व्या वर्षी पण जुबली होती. तर तो मंडळाचा एक ध्यास होता की उभी मूर्तीच करावी, मोठी नाही पण छोटी पण उभी मूर्तीच करावी. आणि मंडळाने त्या मूर्तीचा साजेशीर एक देखावा बनवलेला. तो देखावा देखील होता की 30 फूट उंच जाऊन परत ग्राउंड लेवलला खालती उतरून असा एक गोल गुफा बनवलेली. पहिला साजेशीर मूर्ती तर विजय खातू यांनी बनवलेली. आणि तिथपासून 50व्या वर्षीपासून जे चालू झालं ते 2017 पर्यंत महागणपतीचे आणि विजय खातू यांचे रिलेशन चांगले परीने म्हणजे महागणपती ते घडवत होते. पण मला अजून एक विचारायचं आहे की विजय खातू तर पूर्ण महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव आहे. तर त्यांच्याबद्दल एखादी आठवण तुम्ही सांगाल का? त्यांच्याबद्दल आठवण सांगायचं तर आपलं 60वं वर्ष होतं, तेव्हा आम्ही पण लहान होतो, म्हणजे कार्यकर्तेच होतो. आपलं मंडळाचं 60वं वर्ष होतं, हीरक महोत्सव वर्ष. तर ते येऊन स्वतः म्हणजे बोलून गेले की त्यांनी येऊन सांगितलं आपली मूर्ती पहिले म्हणजे आपली चाळ होती, चाळ पहिल्या 14 फुटी होती, आता ते 21 फुटी झालेत. तर ते आपल्या पहिला गणपती क्रॉस जायचा, बसलेली बैठी मूर्ती होती तो क्रॉस जायचा. त्याच्यानंतर ते स्वतः आले आणि आपली चाळीची हाईट 21 फूट झालेली. ते 60व्या वर्षी पण उभ्या मूर्तीचा प्रयत्न केला. त्यांना सांगितलं मूर्तीचे स्केच आणि ते मूर्तिकार आले, त्यांनी डायमेन्शन घेतलं. आपण मंडळ विचार करतो की मूर्ती आतमध्ये कशी येईल, पण त्यांनी त्यांच्या मूर्तिकाराच्या दृष्टिकोनाने सांगितलं की मूर्ती आतमध्ये देखील येईल आणि बाहेर कशी जाईल याचा मूर्तिकार विचार करतो. त्यामुळे ते बोलतात ना परफेक्शनिस्ट, ते त्यांच्यामुळे त्यांना साकारलं जातं की ते परफेक्शनिस्ट आहेत. जेणेकरून त्यांनी प्रॉपर आपल्या मेजरमेंटमध्ये मूर्तीच्या प्रॉपर याच्यामध्ये चांगल्या वेगवेगळ्या मूर्ती ते घडवत गेले. आणि 2017 पर्यंत त्यांचं आणि आमचं नातं अटूट होतं. 2017ला खातू साहेब गेल्यानंतर रेश्मा खातू यांनीही महागणपतीच्या मूर्त्या घडवल्या. त्यांच्या खांद्याला खांदा लावून सिद्धेश दिघोळी होते. त्याच्यानंतर जी आपली 2019ची मूर्ती घडवली रेश्मा खातू आणि सिद्धेश दिघोळे त्यांच्या खांद्याला खांदा लावून, ती महागणपतीची मूर्ती एक रुबाब आणि पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेली होती. त्याच्यानंतर कोविड आला. कोविडनंतर 2022 साली कलागंध आर्ट्स एक नवीन ब्रँड सिद्धेशने त्याचा एक वैयक्तिक स्टुडिओ निर्माण केला. त्या नवीन ब्रँड सिद्धेशची आणि महागणपती आता एक अटूट होतं की 10 वर्ष रेश्मा खातू आणि विजय खातू यांच्या खांद्याला खांदा लावून तो काम करत होता. त्याचं काम मंडळाने पण बघितलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे कलागंध आर्ट्सला डायरेक्ट अप्रोच जाणं हे मंडळाचा एक नवीन स्टुडिओ ओपन केला आहे, नवीन मूर्तिकार आहे. तर एक त्यांनी मंडळाने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याच्याकडे 2022 पासून मूर्ती करायला स्टार्ट केलं. आणि त्या मूर्तिकाराने मंडळालाही त्याचा एक विश्वास ठाम करून दिला. आणि 2022 पासून ते 2003-4 वर्ष, आता तुम्ही बघितलं असेल सिद्धेशच्या मूर्त्या 3-4 वर्षाच्या, त्याही त्याने एक वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या म्हणजे बोलताना येणार की तीच मूर्ती वेगवेगळ्या रूपात त्यांनी सादर केली होती आणि चांगल्या पद्धतीने सादर केली. त्यामुळे मंडळाने त्याला अजूनही विश्वास दाखवलेला होता. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की आपलं मंडळ
जी दरवर्षी मूर्ती किंवा मूर्तीचा देखावा बनवत आहेत, त्या देखावाच्या मागे मंडळाची काय संकल्पना असते? तर देखावा बोलायला गेलं तर पहिले देखावे व्हायचे आपले कॅसेट शो असायचे. तेव्हा मंडळ आपलं म्हणजे शो कॅसेट चालवायचे. तर आम्ही मराठा बोला किंवा जे एक जी ती संस्कृती आणि झालेली आहे त्याच्यावर शो बनवायचे, कॅसेट बनवायचे. त्याच्यानंतर असं केलं की त्याच्यावर पोलीस कंप्लेंट मारायला मंडळाचे की पोलीस कंप्लेंट झालं की तुम्ही वादग्रस्त बनवता. म्हणजे एक मराठी मुद्दा घेऊन किंवा एक असा घेऊन मुद्दे आले, त्याच्यानंतर पोलीस पण हे झालेले आणि तसे एक झालेले, त्याच्यानंतर बंद केलं. त्याच्यानंतर एक आपण नंतर स्टार्ट केलं की लहान मुलांच्या रिलेटेड म्हणजे आपलं टेम्पल रन आहे, छोटा भीम आहे, त्याचे शो आणि त्याचे देखावे दाखवलेले. त्याच्यानंतर आपलं मूर्तीच्या साजेशी म्हणजे आता जे चालू झालेलं आहे की मूर्तीला साजेशी आपण देखावा करू. म्हणजे आता 2019ला विठ्ठलाची मूर्ती होती, तर त्यांनी आम्ही पंढरपूर केलेलं. आणि त्याच्यानंतर कोविड, त्याच्यानंतर 2 वर्ष गेल्या वेळी शंकराची होती. तर म्हणजे तशी मूर्तीला रिलेटेड थीम आम्ही करत आलो आतापर्यंत. अच्छा. मग अशी काही कॉन्ट्रोवर्सी झाली पोलिसांची, त्यात तुम्ही असं काही अपोज केला होता का, की एक्सेप्ट करून मग तुम्ही डिसिजन चेंज केला? नाही, तर ते काय पोलिसांची कॉन्ट्रोवर्सी काय नाही. पोलीस यायचे, ते दर मंडळात होतं. म्हणजे तेव्हा व्हायचे की शो रिलेटेड काय काय गोष्टी व्हायच्या, तर पोलीस यायचे असं. पण ते काय नाही, ते निपटून जायचं सर्व एकमेकांनी. एकंदरीत तुम्ही त्यांना सहकार्य केला. पण एक चांगला कल्पना होती तुमची. लहान मुलांचे जे तुम्ही गेम्स वगैरे ठेवले, आजच्या डेटमध्ये बघायला गेलं तर जे लहान मुलं मोबाईलमध्ये बिझी झालेले आहेत, त्यांना मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी तुम्ही जी संकल्पना ठेवली ती खूप छान होते. दुसरी गोष्ट, आपलं मंडळ जे आहे ते 10 दिवस गणेशोत्सवाव्यतिरिक्त पूर्ण वर्षभरामध्ये काही सामाजिक उपक्रम राबवतात का? हो. 10 दिवसाव्यतिरिक्त आपण आपल्या रक्तदान शिबिर होतं, आरोग्य शिबिर होतं, परत शैक्षणिक पारितोषिके आपण देतो, शैक्षणिक आपलं वेगवेगळा उपक्रम चालू असतात. किंवा कोणाला डोनेट करायचं झालं तर डोनेटही करतो, किंवा काही वस्तू कोणाला ह्याच्यात द्यायच्या असेल आपल्या आश्रमामध्ये आणि द्यायच्या, ते पण आपण डोनेट करतो. हे वेगवेगळे उपक्रम मंडळाचे चालूच असतात. ओके, म्हणजे समाजाला काही ना काही कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुमचा हातभार चालूच असतो. फार छान गोष्ट आहे. आणि एक अजून महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. मी बघितलं मंडळ जेव्हा आलो, लास्ट टाइम पण मी आलो होतो तेव्हा पण बघितलं आणि आजही बघितलं, तुमच्या ऑफिसमध्ये मॅक्झिमम जे आहे ते यंग क्राऊड तिकडे होता. म्हणजे आजच्या डेटमध्ये जो जेनझी भरकडलेला आहे वाईट गोष्टींकडे किंवा व्यसनाकडे, पण तुमच्या इकडे बघून बघतो की भरपूर सारे यंग जो जेनझी आहेत ते तुमच्या मंडळामध्ये आहेत. इनफॅक्ट मी जेव्हा आलो तेव्हा विचार केला होता की पॉडकास्ट जेव्हा करणार आहे तेव्हा कोणीतरी असं सिनियर पर्सन असेल, पण अगेन तुम्ही एक यंग पर्सन आहेत आणि मंडळाचे सेक्रेटरी म्हणून काम करत आहात. तर तुमच्या मंडळामधले हे जे यंग क्राऊड आहे याबद्दल तुमचं काय मत आहे? यंग क्राऊड तो तर आता आम्ही पण यंगच आहे. आम्ही पण छोट्यापासूनच मोठ्यापर्यंत आम्ही कामं करत आलो आहे. तसेच तेही छोटे म्हणजे यंग क्राऊडमध्ये एक जल्लोष असतो, एक वेगळा जोश असतो की मंडळाला काम करायचं आहे, मंडळासाठी काहीतरी करायचं आहे. एक आगमनासाठी बोला, 11 दिवस बोला, म्हणजे गणपती उत्सव स्टार्ट होतो तसं यंग क्राऊडमध्ये एक वेगळा जल्लोष निर्माण होतो किंवा एक जोश निर्माण होतो की मंडळासाठी काहीतरी करायचं आहे, मंडळ आहे. तर त्याच्यासाठी तर यंग क्राऊड तर पाहिजेच मुळात. आणि असं नाही डावलून चालणार की जे वरिष्ठ लोक आहेत, आम्ही आम्ही पण यंगच आहे, जे पदाधिकारी आहेत ते पण यंगच आहेत, पण जे वरिष्ठ लोक आहेत त्यांना घेऊन, त्यांचे एक उद्देश घेऊन, त्यांची संकल्पना घेऊनच आम्ही चालतो. पण जी आता भविष्य आहे म्हणजे आमच्या नंतर पण जे ते यंग क्राऊडच येणार. म्हणजे छोटी मुलंच वर येणार, तेच पदाधिकारी होणार, तेच कार्यकर्ते होणार, त्याच्यानंतर तेच पदावर येणार. त्यामुळे त्यांना इन्व्हॉल्व करणं नाही, ते स्वतःहून येतात तर आपण इन्व्हॉल्व केलं पाहिजे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही ट्रेनिंग करताय? नाही, ट्रेनिंग असं म्हणते, सगळ्यांची आवड आहे, लहानपणाची सर्वांची आवड आहे. मला तेच तुम्हाला विचारायचं होतं की आता यंग म्हटलं तर थोडं सळसळतं रक्त असतं, कुठेतरी बालिशपणा सुद्धा असतो. मग एवढ्या सगळ्या क्राऊडला जर तुम्हाला मॅनेज करायचं आहे, त्यांना मेंटेन करायचं आहे, मग तुम्ही त्यांचे काही सेशन्स किंवा त्यांची ट्रेनिंग वगैरे घेता की, किंवा त्यांना काही असं मार्गदर्शन करता की कसं राहिलं पाहिजे, कोणाला काय ड्युटी अँड ऑल? नाही, मार्गदर्शन तर करत नाही. म्हणजे कसं आपले जेव्हा आता मीटिंग्स आणि होतात तेव्हा तो यंग क्राऊड पण येतो. जे आधीपासून चालत आलेलं आहे, जेव्हा मंडळ स्थापन झालं त्याच्यानंतर जे आधीपासून करत आले, जी मोठी लोक करत आले, वरिष्ठ लोक करत आलेले आहेत,
त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोनाने म्हणजे सतत ते चालू राहतं आणि जे सगळे इन्व्हॉल्व असतात ना त्यामुळे ते आज हे करायचं आहे, उद्या हे करायचं आहे, आज ही लाईन जाईल, म्हणजे ते लहानपणापासूनच शिकत ते चालू होतं. म्हणजे कोणाला ट्रेन करायची गरज नसते, ते आपोआप म्हणजे होतच जातं. फक्त की कुठे कसं ते मॅनेज करणं हे आमच्या पद्धतीकारांवर असतं, कोणाला कुठे मॅनेज करणं. म्हणजे एकंदरीत काळाच्या ओघीमध्ये जो यंग क्राऊड आहे, जे तरुण मुलं आहे, त्यांच्या रक्तातच काय बोलतात ते कार्य करण्याचं आहे. व्हेरी गुड, चांगलं आहे. मला अजून एक विचारायचं होतं तुम्हाला. जसं तुम्ही म्हटलात की आम्ही 1956ला जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सगळ्यांचं म्हणणं होतं की आपण आपल्या इकडे गणपतीची स्थापना करूया. तर ती एक 1956ची गोष्ट झाली. आज आपण 2026 मध्ये आहेत. तर या 2026 मध्ये आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांचं मंडळाला कशा प्रकारे सहकार्य असं? आता विभागात बोलायला गेलं, विभागात 16-17 बिल्डिंगी आहेत. तर त्यांचं म्हणणं कसं वेगळं ना, मंडळ करतंय, चांगलं करतंय, सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या काय संकल्पना असतील तर ते मंडळापर्यंत पोहोचवतात. आमचं काय वेगळं असेल तर आम्ही त्या विभागापर्यंत पोहोचवतो. म्हणजे काय वेगवेगळे दरवर्षी काय काय चेंज होत राहतं, वेगळी नवीन संकल्पना येते. म्हणजे विभागीय बिल्डिंगला काय मिळेल, आणि त्या लोकांना काय आरतीचा मान असतो, काही विविध म्हणजे पारा असतो, म्हणजे ती लोक जास्त आकर्षित होतील असा आमचा प्रयत्न असतो. विभागीय म्हणजे कोणाचं असं नाही की मंडळ आपलं चालू आहे नाही, विभागीय मंडळाचा किंवा बिल्डिंगचा पण सपोर्ट असतो आणि मंडळाचा पण त्यांना सपोर्ट असतो. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टीमध्ये ते तुम्हाला सहकार्य करतात. नाही, फार छान. तर योगेश सर, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये काळा चौकीचं जर काही स्पेशालिटी असेल, काही खासियत असेल तर ते असतं त्यांचं आगमन. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा असते. आपल्या जवळपासचेच नाही तर दूरचे लोक सुद्धा वाट बघत असतात महागणपतीच्या आगमनाची, कारण त्यांना इकडचा तो अनुभव घ्यायचा असतो. तर एक्झॅक्टली आगमनाला काय होतं, आगमनाची अशी काय स्पेशालिटी असते, किंवा महागणपतीच्या आगमनाची काय परंपरा आहे, हे प्लीज तुम्ही एक्सप्लेन करा. परंपरा बघायला गेलं तर आपण जे महाराष्ट्र महाराष्ट्रीय संस्कृती असतात आणि जे वैशिष्ट्य असं महाराष्ट्राचं ते आपण जपण्याचा प्रयत्न करतो. जी कुठे आपल्याला जी संस्कृती म्हणजे लोकांना पाहायला भेटत नाही, म्हणजे इथे महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये पाहायला भेटत नाही, ती आपण आता समजायला गेलं तर कोकणी म्हणजे पालखी असते आपली, ती आपली कोकणात होते. तर कोकणातली पालखी आपण आगमनाला आणतो. ते खांद्यावर घेऊन महागणपतीची पावले त्या पालखीत असतात. ते खांद्यावर घेऊन कोकणातले म्हणजे संगमेश्वरची माणसं, ॲक्च्युअल गावची लोक येऊन इकडे पालखी नाचवत असतात. त्याच्यानंतर बघायला गेलं तर वारकरी जे पंढरपूरच्या वारीत असतात पालखीला, ती वारकरी आपल्या महागणपतीच्या आगमनात पाहायला मिळतं. आणि आदिवासी नृत्य प्रॉपर होतं गावागावात, त्यांच्या भागात ते आदिवासी नृत्य इकडे येऊन महागणपतीच्या आगमनात आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे दांडपट्टा बोलतो आपण, आपलं मर्दानी खेळ, जे रायगड गडावर आणि होतं, म्हणजे शिवकालीन आणि असतं तलवारी विलवारीचे जे काही खेळ असतात ते पण आपल्याला पाहायला जास्त कुठे मिळत नाही. तर ते आपण इकडे महागणपतीच्या आगमनात एक पारंपरिकता आणि संस्कृती आपण दाखवतो. म्हणजे असं कुठे होतच नाही की आगमन नाही, तर प्रॉपर एक संस्कृती जपण्याचा आणि एक आगमन म्हणजे बोलणं, महाराष्ट्राची परंपरा ही आपल्या महागणपतीच्या आगमनात दिसून येते. आणि तेच एक वैशिष्ट्य आणि एक खास महत्त्वाचा मुद्दा आहे की आगमन आणि महागणपतीचं आगमन ते या प्रकारे दाखवणार. म्हणजे एकंदरीत जी आजचे मुंबईमध्ये राहणारे लोक जे बघू शकत नाही, म्हणजे कोकणात जाऊन पालखी बघू शकत नाही किंवा खेड्यांमध्ये जाऊन ते आदिवासी नृत्य अनुभव घेऊ नाही शकत, ते लाईव्ह तुम्ही इकडे ठेवतात. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राची जी संस्कृती लुप्त होत चाललेली आहे ती तुम्ही लोकांसमोर आणून देता. नाही, फार छान कल्पना आहे तुमच्या मंडळाचे आणि सॅल्यूट आहे या कल्पनेला. योगेश सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. फार छान इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्या ऑडियन्सला दिली आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.